नमस्कार, आपण बघत आहात एचएम भारत न्यूज। पाचोऱ्यात समता सैनिक दलाचा निषेध मोर्चा। वानेगाव प्रकरणी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप, कायदेशीर कारवाईची मागणी। पाचोरा प्रतिनिधी ज्ञानेश्वर सावळे। वानेगाव तालुका पाचोरा येथे घडलेल्या कथित सामाजिक अन्यायाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर समता सैनिक दल आक्रमक झाले असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मार्च 30 रोजी पाचोरा येथे निषेध व धिक्कार मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे। यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। प्रकरण काय आहे? समता सैनिक दलाच्या निवेदनानुसार दिनांक मार्च 19 रोजी वानेगाव येथे एका वृद्ध महिलेच्या अंत्ययात्रेला अडथळा निर्माण करून प्रेताची अवहेलना व विटंबना केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप निर्माण झाला असून सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। कायदेशीर कलमे लागू करण्याची मागणी। समता सैनिक दलाने संबंधित प्रकरणात खालील कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत कारवाई। भारतीय दंड संहिता IPC कलम 297 स्मशानभूमी अंत्यसंस्कार स्थळी अतिक्रमण किंवा अवमान। कलम 295 धार्मिक भावना दुखावणे। कलम 504 जाणीवपूर्वक अपमान करून भांडणास प्रवृत्त करणे। कलम 506 धमकी देणे। आवश्यकतेनुसार कलम 143, 147, 149 बेकायदेशीर जमाव व दंगल संबंधित लागू करण्याची ही मागणी। समता सैनिक दलाने प्रशासनासमोर पुढील महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या। दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक, वादग्रस्त स्मशानभूमीचे दफनभूमीत रूपांतर, अतिक्रमण हटवून जागा संबंधित समाजाच्या ताब्यात देणे, स्थानिक नागरिकांना पोलीस संरक्षण देणे, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई, संबंधित ग्रामपंचायत व ग्रामसेवकावर प्रशासकीय कारवाई, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना। 6 महिन्यांपासून प्रलंबित प्रश्न। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मागासवर्गीय समाजासाठी दफनभूमीचा प्रश्न गेल्या 6 महिन्यांपासून प्रलंबित आहे। संबंधित समाज बांधव गेल्या 60 ते 70 वर्षांपासून त्याच जागेचा अंत्यसंस्कारासाठी वापर करत असल्याचा दावा करण्यात आला आहे। मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे हा वाद चिघळल्याचा आरोप करण्यात येत आहे। मोर्चाची रूपरेषा। मार्च 30 रोजी सकाळी पाचोरा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्टेशन रोड येथून मोर्चाला सुरुवात होऊन तो प्रांत अधिकारी कार्यालयावर धाक देणार आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। प्रशासनास सूचना। या आंदोलनाची माहिती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अनुसूचित जाती जमाती आयोग तसेच संबंधित पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे। या प्रकरणामुळे पाचोरा तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एचएम भारत न्यूज, हरिहर पाथोडे MMTMS, एडिटर इन चीफ। कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।